वर्ध्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे निम्न वर्धा धरणाचे 11 दरवाजे उघडले। पहाटे 4 वाजल्यापासून 30 मिनिटांनी हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तर वर्धा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय। अप्पर वर्धा धरणाचे 9 दरवाजे 35 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। या धरणाचाही विसर्ग वर्धा नदीपात्रामध्ये केला जातोय। यामुळे वर्धा नदीकाठच्या गावांना मात्र सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे। तर वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। पावसामुळे वाघोली गावातील नाल्याला पूर आला असून त्यामुळे रस्ता वाहून गेलेला आहे। परिणामी तिसऱ्यांदा वाघोली गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे। वाघोली आणि खडकी या गावाच्या रस्त्याचं पुलाचं काम सुरू आहे। त्यासाठी पर्यायी रस्ता निर्माण करण्यात आलेला होता, मात्र पाण्याचा वेग वाढल्यामुळे रस्ता वाहून गेलाय। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। पावसामुळे वाघोली गावातल्या नाल्याला पूर आलेला आहे आणि त्यामुळे इथला रस्ता वाहून गेलेला आहे। निलेश बंगाले या संदर्भातली माहिती देत आहेत। निलेश, काय परिस्थिती आहे सध्या? पावसामुळे या ठिकाणचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झालेली आहे। नक्कीच तृप्ती, आपण जर बघितलं तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये वाघोली हे गाव आहे। खडकी आणि वाघोली या गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू असून पर्यायी मार्ग म्हणून एक रस्ता तयार करण्यात आला होता। हा रस्ता पूर्णतः वाहून गेल्यामुळे या गावाचा संपर्क आष्टी तालुक्यापासून तुटलेला आहे। तिकडे अप्पर वर्धा धरण जे सर्वात मोठं धरण आहे, त्या अप्पर वर्धा धरणाची पूर्ण 13 दरवाजे आता 55 सेंटीमीटरने उघडलेले आहेत आणि इकडे निम्न वर्धा धरणाचे सुद्धा 21-25 दरवाजे उघडलेले आहेत। त्यामुळे वर्धा नदीला पूर सदृश अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि गेल्या एका महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा या गावाचा संपर्क आष्टी तालुक्यापासून तुटलेला आहे। खरं म्हणजे या गावाला जोडणारा जो पुलाचं काम आहे, हे काम जरा संतगतीने सुरू असल्यामुळं पर्यायी मार्ग जो तयार करण्यात आला होता, त्या पर्यायी मार्गावरून पाणी असल्यामुळे हा संपर्क नेहमी तुटत असल्यामुळे ते आता तातडीने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तृप्ती, निश्चित निलेश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।